एकलव्य आदिवासी परिषद संघटना प्रणित एकलव्य भिल्ल असोसिएशन, टायगर फोर्स ग्रुप महाराष्ट्र राज्य व मंगेश अवतडे, किरण गांगुडे यांच्या मार्गदर्शनाखाली योगेश सूर्यभान माळी हे सिन्नर तालुक्यातील विविध ठिकाणी हजारो आदिवासी समाज बांधवांच्या जमिनी राजकारणी बिल्डर यांनी लादल्या असल्याने, तसेच खोटे नाटे आश्वासन देऊन खोट्या सह्या घेऊन प्रशासनाला हाताशी धरून बेकायदेशीर उत्खनन करणाऱ्या कंपन्यांवर, बिल्डरवरती अनुसूचित जाती जमाती याप्रमाणे गुन्हे दाखल करून तात्काळ कारवाई करावी व मूळ जागा आदिवासी बांधवांना मिळवून द्यावी या मागणीसाठी 3 दिवसापासून सिन्नर तहसील कार्यालयासमोर माळी यांनी अन्न पाणी त्याग उपोषण केले आहे। या 3 दिवसात प्रशासनाचा कोणत्याही विभागाचा अधिकारी भेटायला आला नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे। सिन्नर तालुक्यातील नामवंत राजकीय बिल्डर यांच्या प्रशासनावरती राजकीय दबाव आणत आहे। माळी यांनी 3 दिवस अन्नपाणी त्याग केल्याने त्यांची प्रकृती खराब होत आहे। प्रशासन माळी यांना न्याय देणार की राजकीय दबावाखाली आदिवासी समाजाला जीव द्यावा लागणार, हे प्रशासनाच्या 3 दिवसात प्रतिसाद न देण्याच्या भूमिकेने स्पष्ट होणार आहे। जोपर्यंत आदिवासी समाजाला न्याय मिळत नाही, आमचे प्रश्न मार्गी लागत नाही, तोपर्यंत हा सामाजिक लढा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष योगेश माळी हे आपल्या सहकार्यांसह चालू ठेवणार असल्याचे सांगत आहेत। आज या ठिकाणी अवघ्या 3 दिवसापासून एकलव्य आदिवासी परिषद संघटना महाराष्ट्र राज्य प्रणित एकलव्य भिल्ल असोसिएशन त्या नेतृत्वाखाली योगेश माळी यांच्या उपोषणा समर्थनामध्ये हे शेकडो आदिवासी समाज बांधवांच्या उपस्थितीत हे उपोषण चालू आहे। हे उपोषण अन्न पाणी त्याग उपोषण आहे। या उपोषणाची रूपरेषा अशी आहे की या सिन्नर तालुक्यामध्ये शेकडो आदिवासी समाज बांधवांच्या जमिनी काही बिल्डर, काही राजकीय, काही प्रशासकीय यंत्रणा हाताशी धरून या जमिनी बळकावलेल्या आहे आणि असाच प्रकार या ठिकाणी दौडी गाव आहे। 37 आदिवासी समाज बांधवांच्या जमिनी त्यांचे उतारे असून त्याच्यावरती दुसऱ्याच लोकांनी अतिक्रमण केलेले आहे। मग याच्यावरती आज हे दुसरं उपोषण आहे। तरी देखील आज या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं या ठिकाणी तहसीलदार, कुठलाही प्रशासकीय अधिकारी या ठिकाणी आलेला नाही। त्यानंतर पांडवनगरी म्हणून सिन्नरमध्ये 32 गुंठे जमीन या ठिकाणी खोटे नाटे कागदपत्र किरण भोसले नामक या ठिकाणी व्यक्ती आणि त्याला जोडी असणारे लोक, त्याला जोडी असणारे काही समाजकंटक, काही बिल्डर, काही गावगुंड यांनी या जमिनी लाटलेल्या आहे। यामध्ये 410 मध्ये गट नंबर मिरगाव याच्यामध्ये केशव गायकवाड नावाचा एक इथला स्थानिक यांनी हजारो एकरची माती या ठिकाणी उत्खनन करून या ठिकाणी तोही या ठिकाणी फसवणूक केलेली आहे आदिवासींची। असे अनेक या ठिकाणी इथं सिन्नरच्या पायथ्याची सूर्यवंशी नामक आदिवासींची 34 एकर जमीन डुबलेली आहे। म्हणजे असा प्रकार या ठिकाणी एका आदिवासी समाजाचा अज्ञातपणाचा फायदा घेऊन या जमिनी लाटलेल्या आहे, खोटे नाटे कागदपत्र केलेले आहे। योगेश भाऊ, आम्ही सगळे समर्थक, आम्ही सगळे सामाजिक संघटनेचे कार्यकर्ते, आम्ही सर्व पाठीशी आहे आणि यांच्यावरती या जमिनी ज्यांनी लुबाडल्या यांच्यावरती गुन्हे दाखल करा, यांना अटक करा, यांचे नावं समाजापुढे घ्या आणि ज्या मूळ मालकाच्या जमिनी आहे त्या लोकांना या ठिकाणी द्या, एवढंच आव्हान आज आपल्याला पत्रकार बांधवांना करण्यात येते। आणि दुसरी भूमिका आहे, आज आमच्या योगेश माळी आणि त्यांची सहकार्यांची उपोषणामुळे तब्येत खालावली जात आहे असं सांगण्यासाठी काही सहकारी या ठिकाणी आपल्या शासकीय रुग्णालयाला गेले असता तिथे त्या डॉक्टर ठोंबरे नामक यांनी सांगितलं कशाला उपोषण करता, कशासाठी करता। अरे मग तुमची भूमिका काय आहे? लोकशाहीचा अधिकार आम्हाला आहे, आमचा लोकशाहीचा अधिकार आहे, आम्ही हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला हा अधिकार दिलेला आहे, संविधानाच्या मार्गाने हे उपोषण चालू आहे। परंतु हे जे अधिकारी जर असे बोलतात की काय, मग या अधिकाऱ्यांना कुणाचा या ठिकाणी पाठराखण आहे? मग या ठिकाणी काही राजकीय दबाव आहे की काय? काही शासकीय यंत्रणा या ठिकाणी राजकीयांच्या बळाखाली स्वबळाखाली काम करताय का काय? असा प्रश्न आमच्या मनामध्ये या ठिकाणी निर्माण व्हायला लागलाय। तर या डॉक्टरचं देखील निर्माण झालं पाहिजे आणि या प्रकरणामध्ये ज्या अधिकाऱ्यांनी जे कर्तव्यात कसूर केले, मग तहसीलदार का असताना, त्याच्या हाताखालचे का असताना, यांचं देखील निलंबन झालं पाहिजे। ही आमची भूमिका आहे आणि ही भूमिका आमची ठाम राहणार आहे। हे उपोषण आज जर उपोषणाचा न्याय भेटला नाही तर येत्या काळामध्ये या ठिकाणी आदिवासी बहुजनाचा तांडव तुम्हाला दिसेल। हीच या ठिकाणी आव्हान या ठिकाणी प्रशासनाला आपल्या मीडियाच्या माध्यमातून देतो। आज सिन्नर तहसील कार्यालय या ठिकाणी एकलव्य आदिवासी परिषद संघटना प्रणित एकलव्य भिल्ल असोसिएशन तसेच टायगर फोर्स महाराष्ट्र राज्य यांच्या पाठिंब्याने या ठिकाणी मी उपोषणाला बसलेलो आहे। या ठिकाणी हे माझं दुसरं उपोषण आहे। तरी देखील या सिन्नर तालुक्यातील जे आदिवासी आहे यांना आजवर न्याय भेटलेला नाही। यांचे सातबारे नावे असताना यांच्या जमिनी आजपर्यंत त्यांच्या मूळ मालकांना भेटत नाही। का भेटत नाही? या ठिकाणी जे सिन्नर तहसील कार्यालयातील जे अधिकारी आहे
यांचे कुठंतरी या राजकीय यांच्यावर दबाव आहे किंवा इथं जे गावगुंड आहे यांचा दबाव आहे, त्यामुळे या ठिकाणी या आदिवासी समाजाला न्याय भेटत नाही. वारंवार या ठिकाणी उपोषणाची वेळ काय येते याच्या मागचं कारण या ठिकाणी शोधलं पाहिजे. कारण की आज आमचे काही सहकारी शासकीय हॉस्पिटलला गेले असता त्या ठिकाणी असं सांगण्यात आलं, कोण ठोंबरे वैद्यकीय अधिकारी ठोंबरे हे सांगतात की कशाला उपोषण करताय. बरं उपोषण ठीक आहे, मी आज उपोषण सोडतो. त्या ठोंबरेला म्हणा की तुम्ही आमच्या आदिवासीच्या सर्वांच्या ज्या बळकावलेल्या जमिनी हे तुम्ही काढून द्या. एकतर त्यांनी आमच्या जमिनी काढून देण्यात यावे त्याच्याकडून, नाहीतर त्याचं निलंबन करण्यात यावं. त्याशिवाय आता तर मी उपोषण मागं घेत नसतोय आणि माझ्या जीवाला काही धोका झाला तर त्याला ठोंबरे जिम्मेदार राहील आणि इथलं सगळं सिन्नर तहसील जत शासकीय अधिकारी पोलीस प्रशासन हे सर्व जबाबदार राहतील. सागर महाराष्ट्र न्यूज साठी अक्षय गायकवाड.